देवमाणूसमधला अध्याय 6 मार्च प्रोममध्ये अखेर देवीसिंगने पकडली लाली हीच खुनी. ते कसं, चला तर बघूया. रंगपंचमीला देवीसिंग शालिनीच्या मागे पळत असतो. तो आता जातो आणि तिला रंग लावतो. आता दोघांची चांगलीच मस्ती चालू असते. हे लाली बघते, तिची चांगलीच सटकते. ती आता देवीसिंगला फोन करते. तो फोनवर म्हणतो, हा लालीजी बोला ना. पण फोनचा आवाज काय येत नसतो. तो हॅलो हॅलो करतो. अचानक टेलर गायब झाला म्हणून शालिनी इकडे तिकडे बघत असते. तेवढ्यात लाली मागून येते आणि हळूच म्हणते, झाले का रंग उधळून. आता शालिनी जाम हादरते आणि मागे बघते तर लालीला तिच्या गळ्यामध्ये ती चैन दिसते, जी प्रेमाने गोपाळने लालीला घेतलेली असते. आणि तिला चेन घालत म्हणतो, लालीजी ही आपली प्रेमाची आठवण. हे आठवल्यानंतर लाली कोयता काढते आणि शालिनीवर वार करायला लागते. पण तेवढ्यात गोपाळ येतो आणि वरच्यावर पकडतो. त्यांनी पकडल्यामुळे शालिनी पळून जाते. आता देवीसिंग तिच्या अर्ध्या चेहऱ्याला रंग लावतो आणि म्हणतो, आत्ता तुझा खरा रंग समोर आलाय. तू आर्याला मारलंस, तू माधुरीला मारलंस. आता मात्र लाली मोठ्याने हसायला लागते. कोयता हिसकवते आणि त्याच्या गळ्याला लावते आणि म्हणते, मी तुमची 20 वर्ष वाट बघितली. बायकांना असा प्रसाद वाटायला नाही. कुंकवाच्या जागी कपाळाला मारत म्हणते, इथे ठेवून मिरवायला. आणि तुम्ही काय केलं? मला दगा दिला, फसवलत. जी बाई येईन तिच्या मागे लागलात. ह्या गावात मी नवीन आले आणि माधुरीला माझी पहिली मैत्रीण मानली. पण तिने काय केलं? माझ्यापासून तुम्हाला हिसकवायचा प्रयत्न केला. माझ्या पाठीत खंजीर खुपसून माझ्या नवऱ्यासोबतच प्रेमाची रंग उधळायला लागली. आणि काय हो, तुम्ही दोघं तर पळून जाणार होते ना? आणि हळदीच्या दिवशी रात्री ती पैसे घेऊन आली. मग काय माझ्या नवऱ्याला पळून न्यायची मी वाट बघत बसायची? मग काय, चिरला तिचा गळा. नंतर ती आर्या, तिलाही मी मैत्रीण मानली आणि तिने पण काय केलं? माझ्या नवऱ्यासोबत प्रेमाचे चाळे केले. त्याच्या बाळाची आई व्हायला निघाली. आता देवीसिंग हादरतो आणि त्याला कळून चुकतं की लालीला माहीत होतं की आर्या प्रेग्नंट आहे. लाली म्हणते, मग काय, उत्सवाच्या दिवशी तिला पण संपवलं. आता मी निवांत झाले. म्हटलं माझा संसार सुखाचा करील. पण नाही, बाई दिसली की लोंढा घोळायचा. तिच्याबरोबर नको नको ते चाळे करायचे. तिला प्रेमात पाडायचं. हा तुमचा छंदच आहे. माझं एवढंच चुकलं की मी त्या बायकांना संपवलं. खरं तर तुम्हाला संपवायला हवं होतं. आता लाली देवीसिंगचा गळा कापते. आता बघूया, देवीसिंग स्वतःला वाचवतो की लालीला संपवतो. तुम्हाला काय वाटतं? लालीने खरंच देवीसिंगला संपवायला हवं का? असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.